आपल्या सर्वांचं स्वागत। मी दत्तात्रय सूर्यवंशी। 25 लोकसभा मतदारसंघाच्या मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली। राफो नाईकमध्ये आता या ठिकाणी सकाळी मतदारांची गर्दी झालेली आहे। या ठिकाणी स्वतः ऐरोली विधानसभेचे आमदार गणेश नाईकजी, त्याचबरोबर माजी खासदार संजू नाईक यांनी सुद्धा या ठिकाणी मतदान केले। पूर्ण परिवाराने या ठिकाणी मतदान केले। सर, काय सांगाल, आज ही 25 लोकसभा मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया सुरू होते आणि आजचा जो उत्साह बघून तुम्हाला काय वाटतं? आज ठाणे 25 लोकसभेचं मतदान होते। नवी मुंबई शहरामध्ये आपण बघता की उत्साह प्रचंड आहे लोकांमध्ये की तिसऱ्यांदा मोदी साहेबांना प्रधानमंत्री करण्यासाठी हे सर्व लोक उतरलेले आहेत। महायुतीचे उमेदवार नरेशजी मस्के यांना मतदान करून लोकांचा उत्सव हा उत्साहामध्ये चाललो आहे असं आम्हाला या ठिकाणी दिसतंय। आम्ही मतदारांना विनंती करेन की आपण उतरा, आपलं अमूल्य मत या ठिकाणी देशाच्या लोकशाहीसाठी महत्त्वाचं आहे। ते मत देऊन आपण आपल्या कर्तव्य बजावा आणि मला विश्वास आहे की तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी सर्व लोक कार्यकर्त्यांनी जी मेहनत घेतलेली आहे 4 तारखेला त्याचा आपल्याला निर्णय हा आनंदात उत्सवात बघायला मिळेल असा मला विश्वास आहे। सर, काय सांगाल की नरेश मस्के हे किती मताधिकाने निवडून येतील असं तुम्हाला वाटतं? प्रचंड बहुमतानं या ठिकाणी नरेशजी मस्के निवडून येतील असा विश्वास मला आहे। कारण खूप चांगली मेहनत आमच्या कार्यकर्त्यांनी घेतलेली आहे आणि मतदारांनासुद्धा वाटते की या देशाला मजबूत केलं पाहिजे आणि अजून मोदी साहेबांची गरज आहे आणि म्हणून आम्हाला विश्वास आहे की प्रचंड बहुमताने नरेशजी मस्के निवडून येतील। या ठिकाणी माजी खासदार संजू नाईक यांनी सांगितले की मोठ्या मताधिकाने या ठिकाणी नरेश मस्के निवडून येतील असंही त्यांनी एक विश्वास या ठिकाणी दाखवला। प्रबोधन दिशामधून दत्तात्रय सूर्यवंशी।